शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत। बच्चू कडू यांच्याकडून सरकारला आज दुपारी 12 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे। मागणी मान्य न झाल्यास रेल्वे जाम करण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे। 14 तासांपासून नागपुरात महामार्ग जाम झालेला आहे। शेकडो ट्रक महामार्गावर अडकून पडले आहेत। नागपूरकरांची ही वाहतूक कोंडीमुळे समस्या झाली आहे। मात्र सरकारकडून अद्याप कोणीही बोलण्यासाठी आलेलं नाही। आम्ही एका महिन्याच्या तयारीवर आलोय। सरकारनं गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाल्याशिवाय आता माघारी नाही। मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीवेळेस 3 वेळा 7/12 कोरा 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 असं म्हटलं होतं। आम्हाला एकदाच 7/12 कोरा हवा आहे। सरकारने जर ठरवलं असेल आम्हाला रक्तबंबाळ करायचं तर आम्ही त्याची ही इच्छा पूर्ण करतो। तुम्ही आमच्या छातीवर गोळ्या मारा, तसं आम्ही तुमच्या धोरणानं मरतोच आहेत। तुमची गोळी खाऊन मरू। सरकारचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडायची मानसिकता नसेल तर आम्हाला नाक दाबल्याशिवाय पर्याय नाही। शेतकरी मेला काय आणि जगला काय सरकारला काहीच फरक पडत नाही, अशा शब्दात बच्चू कडूंनी सरकारला इशारा दिला आहे। आज दुपारी 12 वाजेपर्यंत मागण्या मान्य नाही झाल्या तर रेल्वे जाम करू, पूर्ण महाराष्ट्र जाम करण्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे। लाखोच्या संख्येनं शेतकरी नागपुरात दाखल झाला आहे। नागपुरातील 4ही महामार्ग आंदोलकांनी जाम केलेत।